नमस्कार शेतकरी बंधूंनो, 43व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। सचिन राजपूत कृषी विभाग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत। आपण आज कापूस दादा लाड तंत्रज्ञान याविषयी माहिती जाणून घेणार। पुढचा जो व्हिडिओ आहे तर दादा लाड तंत्रज्ञानामध्ये ज्या काही 4-5 गोष्टी आहेत तर त्या प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी राबवायच्या आहेत, ती छाटणी गळफांदीची कशी करायची आहे, या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण माहिती समजून घेऊ। तर शेतकरी बंधूंना आपण बघतो आजची परिस्थिती कपाशीच्या बाबतीमध्ये, आपण खानदेशातला किंवा आपल्या शिंदखेडा तालुक्यातला घ्या किंवा धुळे तालुक्यातला शेतकरी घ्या किंवा जे शेतकरी कापूस उत्पादक आहेत अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर एका एकरामध्ये साधारण ते 6 ते 8 क्विंटलपर्यंत कापूसाचं उत्पन्न हे आपल्याला दिसून येत आहे। परंतु कपाशीचं उत्पन्न जर हे एकरी उत्पन्न आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला दादा लाड तंत्रज्ञान हे फॉलो करावं लागणार आहे, म्हणजे याचा अवलंब शेतकऱ्यांना करावा लागणार आहे। ICAR ने सुद्धा हे तंत्रज्ञान आता मान्यता दिलेली आहे, त्याच्यामुळे आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा या दादा लाड तंत्रज्ञानच्या ट्रायल्स या झालेल्या आहेत। तर शेतकरी बंधूंनी या संदर्भामध्ये जास्तीत जास्त माहिती घ्यायची आणि ते तंत्रज्ञान येत्या पुढच्या खरीप सीझनमध्ये शेतकऱ्यांनी राबवायचं आहे। ज्यांना आता शक्य होईल त्यांनी सुद्धा आता त्या संदर्भामध्ये अवलंब करायचा आहे। या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण केलेला आहे। तर आपण बघितलं तर जनरली शेतकरी कापसाची लागवड जे करायची आहे, तर दादा लाड तंत्रज्ञानामध्ये 4-5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या 4-5 महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्याला फोकस करायचा आहे। पहिलं म्हणजे लागवडीचं अंतर किती ठेवायचं, दुसरं किती बी लावायच्या, तिसरं गळफांदी आणि फळफांदी कशी आहे आणि गळफांदी ठेवायची का नाही ठेवायची हा भाग झाला, आणि चौथा आहे शेंडा जो असतो तर तो शेंडा खोडायचा आहे आपल्याला, आणि नंतर 5वा आहे तर कपाशीला सगळ्यात खाली काही पानं असतात तर ते पानं आपल्याला काढून टाकायचे आहे। तर या 4-5 गोष्टी आपल्याला जर आपण समजून घेतल्या दादा लाड तंत्रज्ञानामध्ये तर ते तंत्रज्ञान आपल्याला अवलंब करणं सोपं जाईल। तर काय आहे दादा लाड तंत्रज्ञान, तर कशा पद्धतीने त्याची प्रथमतः कपाशीची लागवड करत असताना त्याची आपल्याला 2x1 वर लागवड करायची आहे। 2 फूट बाय 1 फुटावर कपाशी लागवड करायची आहे आपल्याला। 3x1 वर पण आपण लागवड करू शकतो, 3 फूट बाय 1 फुटावर पण लागवड आपण करू शकतो। पण तो होईल काय, 3x1 वर तुमचे 14,000 झाडं बसतील एका एकराला, 2x1 वर तुमचे 21,000 झाडं बसतील। जर 21,000 झाडं 2x1 वर बसले एका एकराला, 2x1 वर 2 फूट बाय 1 फुटावर जर आपण कापूस लागवड केला, 2 फूट म्हणजे 2 ओळीमधलं अंतर आणि 1 फूट म्हणजे 2 झाडामधलं अंतर। जर 2 ओळीतलं अंतर 2 फूट ठेवलं आणि 2 झाडातलं अंतर 1 फूट ठेवलं तर 2x1 वर कपाशीची लागवड आपण केली तर त्या ठिकाणी 21,000 झाडं आपल्याला बसतील, आणि 3x1 वर गेली तर 14,000 झाडं बसतील। जर एका झाडाला 100 ग्रॅम आपण कापूस त्यातून निघाला, म्हणजे दादा लाड तंत्रज्ञानामध्ये 100 ग्रॅम कापूसचं आपलं टार्गेट आहे एका झाडापासून, तर 100 ग्रॅम कापूस निघाला तर 21,000 गुणिले 100 म्हणजे आपलं 21 क्विंटल कापूस एका एकरामध्ये बसतो। पण तेच जर तुम्ही 3x1 वर लावलं तर तो तुमचा कापूस बसतो 14 क्विंटल प्रति एकर। मग आपला हा फरक दिसून येतो। म्हणून आपल्याला लागवड करायची 2x1 फुटावर। मग शेतकऱ्यांच्या समस्या राहतील की माझं ठिबक तर 4 फुटावर आहे, मग शिंदखेड्याचे शेतकरी म्हणतील आमचं ठिबक तर 5 फुटावर आहे, मग काही शेतकरी म्हणतील की आमचं ठिबक 1.20 वरच आहे, 3.5-4 फुटावर। मग याच्यात आपल्याला बदल करावा लागणार आहे। ज्यांचं ठिबक 4 फुटावर आहे त्यांनी 2 फुटावर परत एक नळी लावून घ्यायची आहे, 2 फुटावर, म्हणजे तुमचं 2 फुटावर ठिबक होऊन जाईल। तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे, सबमेनमधून नळी काढायची आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पद्धतीने ॲडजस्ट ही नळी करावी लागणार आहे। आणि बघितलं तर 30 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर झाडाचं ठिबक लोकांकडे हे उपलब्ध आहे, त्याच्यामुळे खूप काही त्याला तुम्हाला अडचणीचा भाग आहे असं नाही आहे। तर हा भाग झाला तुमचा पहिले लागवड करत असताना लागवडीचा अंतर। मी सांगितलं 21,000 झाडं रोपं आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे आहे। 21,000 रोपं जर त्या ठिकाणी आपण ठेवले तर एका झाडाला 100 ग्रॅम वजन आलं, म्हणजे की 100 ग्रॅम वजन जर एका झाडाला असेल तर त्या ठिकाणी बोंडाची संख्या आपल्याला 20 पाहिजे, फक्त 20। आज आपण शेतकरी 40, 50, 60 पर्यंत बोंड शेतकरी घेतोय,
परंतु बोंडांचं वजन प्रॉपर बसत नाही, योग्य पद्धतीने बोंडांचं वजन येत नाही, कधी 1.5 ग्रॅम येतं, कधी 2 ग्रॅम येतं, त्याच्यामुळे जास्त वजनाचे बोंड येत नाहीत, म्हणून शेतकऱ्याचा उतारा हा बसत नाही। जर तुम्ही 20 बोंड चांगले, हे दादालान तंत्रज्ञानामध्ये 20 बोंड आपल्याला टार्गेट करायचे आहेत आणि ते एका बोंडाचं वजन सरासरी 5 ग्रॅम आलं तरी 100 ग्रॅम एका झाडाला आपल्याला कापूस उपलब्ध होतोय। ही अतिघन लागवडच आहे। या ठिकाणी जर तुम्ही या पद्धतीने लागवड करून घेतली, हा पहिला टप्पा आहे। एका ठिकाणी फक्त एकच बी आपल्याला टाकायची आहे। दुसरी गोष्ट लागवड करायची 2 बाय 1 फुटावर। तिसरी गोष्ट गळफांदी आणि फळफांदी। गळफांदी आणि फळफांदी साधारणपणे कपाशी लागवड केल्यानंतर 30 ते 40 दिवसांनी आपल्याला गळफांदी दिसायला लागते। मग फळफांदी कोणती आणि गळफांदी कोणती याचं टेक्निक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष फील्डवर पाहून घेणार आहे, पण एक थोडक्यात सांगतो। एक कपाशीचं उंच एक स्टेम वाढत जातं आणि त्याच्या ज्या बाजूला फांद्या येतात की ज्या आडव्या जमिनीला पॅरलल नसतात, आडव्या असतात डायरेक्ट, तर त्या असतात आपल्या फळफांद्या। त्या आडव्या ज्या असतात वाढलेल्या त्या फळफांद्या असतात। आणि एक फांदी अशी 2 ते 4 फांद्या अशा येतात की ज्या अशा कर्वमध्ये वाढून वर शेंड्याकडे जातात, कर्वमध्ये वाढून जातात त्या अशा कर्वमध्ये वाढून। मग त्या 2 बी असू शकतात, 3 बी असू शकतात, 4 बी असू शकतात आणि त्यांना शेंडे असतात। आणि या ज्या बाजूच्या ज्या आडव्या फांद्या असतात आपल्या फळफांद्या, तर या फळफांद्यांना शेंडे नसतात आणि यांच्या पान तेथे पात असतं, पान तेथे त्या ठिकाणी बोंड तयार होतं, पात असतं त्या ठिकाणी। आणि जी काही गळफांदी आहे, पान तिथं पात तिथं नसतं आणि त्या ठिकाणी ती गळफांदी जी असते ती 70% अन्नद्रव्य खाते आणि आपल्याला बोंड देत नाही। 2-3 बोंड कुठेतरी तिला लागलेले असतात आणि ते परिपक्व पण पूर्ण होत नाही। म्हणून आपल्याला ती गळफांदी काय करायची असतात, 2 ते 5 गळफांद्या त्या ठिकाणी कपाशीला आल्या तर 70% अन्नद्रव्य ते खातात आणि ते उत्पन्न देत नाही। त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही फळफांद्या आहेत त्यांच्यापर्यंत अन्नद्रव्य हे पोहोचत नाही आणि त्या कमकुवत राहून जातात आणि याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर दिसून येतो। म्हणून आपल्याला फळफांद्या ज्या आहेत त्या स्ट्रॉंग करण्यासाठी गळफांद्यांची छाटणी करायची आहे। ती कधी करायची? 40 दिवसानंतर ती गळफांद्यांची छाटणी आपल्याला करायची। 40 दिवसानंतर गळफांद्या आपल्याला ओळखायच्या आहेत, त्यांचा शेंडा त्यांना असतो, त्या छाटून टाकायच्या आहेत। साधारणपणे 1 इंचीवर त्यांना छाटणी करायची त्यांची आणि त्या 1 इंचीपर्यंत त्यांना चांगली कात्री घ्यायची आहे, सिकॅटर बाजारातून विकत, तिच्याने आपल्याला ती छाटणी करायची आहे। अर्धवट तिला कापायची नाही आहे। अशा पांड्या आपल्याला काढून फेकायच्या आहे। हा तुमचा पहिला भाग झाला गळफांदी आणि फळफांदी। नंतर गळफांदीचे शेंडे, ज्या गळफांद्या आपण काढून टाकल्या त्याच्यामुळे अन्नद्रव्य, बाकी जे काही फळफांद्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध होतं। सूर्यप्रकाश त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येतो, त्याच्यामुळे बोंडांची वाढ चांगली होते। साधारणपणे 5 ग्रॅमच्या पुढेच आपल्याला बोंड सापडतात। आजची परिस्थिती आपण बघितलं तर वरचे बोंडांना कमी ग्रॅमचे सापडतात, मधले बोंड त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त ग्रॅमचे सापडतात आणि खालचे बोंड थोडेसे जास्त ग्रॅमचे सापडतात आपल्या रेग्युलर पद्धतीमध्ये। 5 ग्रॅमपर्यंत खालचेच बोंड आपल्याला सापडतात, मधले आणि वरचे बोंड आपल्याला सापडत नाही। पण दादालाड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी आपल्याला 5 ग्रॅमचे पुढचंच बोंड आपल्याला सापडतं, त्याच्यामुळे आपला उत्पन्न 21 क्विंटलपर्यंत आपण जाऊ शकतो। म्हणून शेतकरी बंधूंनो, हा ही दुसरी गळफांदी आपल्याला छाटणी करायची आहे। हा दुसरा भाग झाला आणि तिसरा भाग जो असतो तर शेंडे खोडायचे आपल्याला कपाशींचे। मग शेंडे कधी खोडायचे? 60-70 दिवसांनी आपल्याला शेंडे खोडायचे आहेत कपाशीचे। साधारणपणे टीचभर, ज्याला आपण म्हणतो हातभर शेंडा खोडायचा आहे। एवढासा शेंडा आपण खोडताना शेतकरी आता सध्या बघतो, फक्त वरचा शेंडा खोडून टाकतो शेतकरी। कापूस जेव्हा आपला कमरेपर्यंत आला म्हणजे 3.5 फुटापर्यंत कपाशी आली, याच्यापेक्षा उंच कपाशी गेली नाही पाहिजे। 3.5 फुटापर्यंत कपाशी आली, त्याच्यानंतर तिचे शेंडे खोडले पाहिजे आणि ते शेंडे पण 4 ते 5 इंच शेंडे खोडला गेला पाहिजे। त्याच्यासाठी सुद्धा आपण ती सिकॅटर चांगल्या प्रकारची कैची वापरू शकतो आणि त्याच्याने ते शेंडे आपल्याला खोडता येतील। हा दुसरा भाग झाला शेंडे खोडायच्या बाबतीमध्ये। म्हणून 3-4 गोष्टी ज्या काही आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत शेतकरी बंधूंनो। अंतर असेल, बी असेल, शेंडा खोडणं असेल, नंतर ही गळफांदीची छाटणी करायची असतील आणि सगळ्यात खाली गळफांदीच्या खाली अजून काही पाते असतात, तर ते पाते सुद्धा आपल्याला, पानं जे असतात ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहेत कपाशीचे। ते सुद्धा आपण काढून टाकले तर याच्या उत्पन्नामध्ये निश्चित आपल्याला भर दिसून येते। याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे, पण प्रत्यक्ष पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फील्डवर याच्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊ आणि गळफांदी कोणती, फळफांदी कोणती, त्यांची छाटणी कशी करायची, शेंडा कसा खोडायचा
अंतर कसं राखायचं या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेऊ. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दादालाल तंत्रज्ञान हे कसं फॉलो करता येईल आणि कापूसामध्ये जो काही शेतकरी अडकलेला आहे, कापूसाच्या त्या 7-8 क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्नावर जो अडकलेला आहे त्याला आपल्याला 21 क्विंटलपर्यंत कसं नेता येईल या संदर्भामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी या गोष्टीचा अवलंब करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.